दिल्लीच्या नव्या मुख्यमंत्री आज शपथ घेणार आहेत, कारण याबाबतची उत्सुकता मागच्या अनेक दिवसापासून ताणली होती। अखेर नव्या मुख्यमंत्र्यांच्या नावाची घोषणा झालेली आहे आणि रामलीला मैदानावर हा शपथविधी होणार आहे। रेखा गुप्ता या दिल्लीच्या नव्या मुख्यमंत्री असणार आहेत, तर प्रवेश वर्मा यांना उपमुख्यमंत्रीपद देण्यात आलंय। रेखा गुप्ता या शालिमार बाग विधानसभा क्षेत्रातून प्रथमच आमदार म्हणून निवडून आल्यात। भाजपा विधिमंडळ दलाच्या बैठकीत त्यांच्या नावावर शिक्कामोर्तब झालंय। रेखा गुप्ता दिल्लीच्या चौथ्या महिला मुख्यमंत्री असतील। त्यांच्या आधी आतिशी मार्लेना, शीला दीक्षित आणि सुषमा स्वराज यांनी दिल्लीचं मुख्यमंत्रीपद भूषवलंय। आणखी तपशील पुन्हा एकदा आपण प्रतिनिधी शिवाजी काळे यांच्याकडून घेणार आहोत। शिवाजी, सध्या राजधानी दिल्लीमध्ये मुख्यमंत्र्यांच्या आणि इतर सगळ्या मंत्र्यांच्या शपथविधीच्या पार्श्वभूमीवर काय वातावरण आहे? राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या शपथविधीसाठी रात्री दाखल झाल्याचं कळत आहे। भाजप शासित सर्व राज्यांचे आणि एनडीए शासित सर्व राज्यांचे मुख्यमंत्री या शपथविधी सोहळ्यासाठी उपस्थित असणार आहे। रेड्डी जर पाहिलं तर भाजपचा साधारण 26 ते 27 वर्षाचा जो संकल्प होता दिल्लीमध्ये सत्ता स्थापन करण्याचा, तो सिद्धीस गेलेला आहे। आणि या सगळ्याच्या पार्श्वभूमीवरती पाहिलं तर एनडीए शासित काही राज्यांमधील मंत्री जे आहेत, मुख्यमंत्री, ते येणार नाहीत, कारण त्यांच्या राज्यामध्ये गुजरात असो, मध्य प्रदेश असो, त्याचबरोबर उत्तर प्रदेश असो, गुजरात या सगळ्या राज्यांमध्ये साधारणपणे आज अर्थसंकल्प सादर केला जाणार आहे, त्यामुळे ते उपस्थित नसतील। मात्र इतर राज्यातील मुख्यमंत्री यासाठी उपस्थित असणार आहे। रेखा गुप्ता म्हणून या नावावरती शिक्कामोर्तब का केलं या संदर्भात आता चर्चा सुरू झाल्या आहेत। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे भाजपला हरियाणा असो, महाराष्ट्र असो, त्याचबरोबर इतर राज्यामध्ये, खास करून दिल्लीमध्ये असो, या सर्व राज्यांमध्ये, मध्य प्रदेशमध्ये, या सगळ्या राज्यांमध्ये महिलांनी मोठी साथ दिल्याचं पाहायला मिळतं। आणि एवढ्या सगळ्या राज्यामध्ये साधारण 20 ते 21 राज्यामध्ये एनडीए शासित गव्हर्नमेंट असताना एकाही राज्यामध्ये महिला मुख्यमंत्री आपल्याला पाहायला मिळाली नव्हती। त्यामुळं अलीकडच्या काळामध्ये बदललेला महिलांचा सूर, भाजपच्या प्रति महिलांचा जो वाढता कल पाहता महिलांना प्रतिनिधित्व देणं हे अपेक्षित होतं। त्यामुळे रेखा गुप्ता यांच्या नावावरती शिक्कामोर्तब केल्याचं पाहायला मिळतं। दुसरीकडे वैश्य समाजाला, कारण जो समाज भाजपला पूर्वी बनियांची पार्टी म्हटली जायचं, व्यापाऱ्यांची पार्टी म्हटली जायचं, मात्र अलीकडच्या काळामध्ये आपण जर पाहिलं तर इतर राज्यामध्ये ओबीसी, नंतर क्षेत्रीय, ब्राह्मण या सर्व वर्गाला जे आहे प्रतिनिधित्व मिळालं, मात्र वैश्य समाज जो आहे त्या समाजाला प्रतिनिधित्व मिळताना पाहायला मिळालं नव्हतं। त्या अर्थानं जर या सगळ्या पॉइंट्सला जर आपण विचार केला, या सगळ्या पॉइंट्समध्ये रेखा गुप्ता ह्या परफेक्ट बसत होत्या। आणि याच्या अगोदर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे शालिवार मतदारसंघातून ते प्रतिनिधित्व करतात। या अगोदरचे जे भाजपचे मुख्यमंत्री होते प्रवेश सिंग वर्मा, हे देखील शालिमार मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करत होते। त्या दृष्टिकोनातून जर पाहिलं तर रेखा गुप्ता या देखील शालिमार मतदारसंघाचं प्रतिनिधित्व करतात। आणि त्याच्यामुळे आता प्रत्यक्ष हा सगळा शपथविधीचा सोहळा सुरू झाला की तिथे नेमकं काय काय घडतंय याचे तपशील आम्ही तुमच्याकडून वेळोवेळी घेऊ। तुर्तास धन्यवाद शिवाजी दिलेल्या माहितीसाठी।